मित्रांनो, राज्यात नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आज 9 मार्च 2026 पासून राज्यात नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यापुढील ऑटो रिक्षांना परवाने कोणत्या निकषावरती द्यावेत याच्या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ऑटो रिक्षा परवान्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत आणि अशा प्रकारे वाढतं प्रदूषण, वाहतूक कोंडी या सर्वांच्या बाबीवरती निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेण्याचं केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले, तसे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि याच अधिकाराच्या अधीन राहून आता नवीन परवान्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे। मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) नुसार राज्य शासनाला प्रवासी व माल वाहतुकीबाबत परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाच्या माध्यमातून लास्ट माइल स्टोन कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा एक उपाययोजना म्हणून स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या ऑटो रिक्षा परवाने अनेक ठिकाणी एकाच घरामध्ये देण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्याने हे परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत। याचबरोबर राज्यात 14 लाखापर्यंत ऑटो रिक्षा परवाने देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातील मोठ्या शहरामध्ये ऑटो रिक्षा परवान्याबाबतचा विशेष स्थानिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या गरजेनुसार हाताळण्याचा सल्ला केंद्र शासनाने दिलेला आहे आणि या सर्व बाबींचा विचार करता हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील पुढील निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट नक्की घेऊया। तुर्तास तरी आता नवीन ऑटो रिक्षा परवाना देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही स्थगिती देण्यात आलेली आहे। धन्यवाद।